एकीकडे हॉस्पिटलमध्ये पप्पा ॲडमिट आहेत आणि दुसरीकडे घरातली कामं मला चैन पडून देत नाहीयेत. घरातली कामं, ऑफिसमधली कामं आणि सगळ्या गोष्टी एकत्र येऊन पडल्यात आणि त्याचबरोबर माझे बाकीची पण कामे होती. तर म्हटलं आज व्हिडिओ शूट करावं कारण 2-3 दिवस मला खूप बिझी गेले आणि त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर पण आले नाहीयेत. घरातल्या कामांबरोबरच बाकीची जी आठवड्याभराची कामं होती ती पण पेंडिंग होती. म्हटलं तेच करावं आज. फ्रिजमध्ये 15 दिवसाची साय पडून होती आणि त्याचंच मला तूप काढायचं होतं आणि हे तूप काढायचं काम मी पहिल्यांदाच करत होते, कारण इतके दिवस माझ्या सासूबाईच काढत होत्या. तर म्हटलं आज वेगळ्या पद्धतीने काहीतरी ट्राय करावं. सगळी जी साय आहे ती मी मिक्सरमध्ये बारीक केली आणि त्याचं लोणीचं गोळा असं साईडला काढून घेतले. तर एकीकडे लोणीचे गोळे साईडला झाले होते आणि एकीकडे ताक रेडी झालं होतं. तर अशा पद्धतीने जर तूप केलं, तर ते 15-20 मिनिटाच्या आतच तूप रेडी होतं आणि जास्त गॅस लागत नाही. या पद्धतीने तर मी पहिल्यांदाच बनवते. मला तुम्हीच कमेंट करून सांगा, की ही पद्धत बरोबर आहे की नाही? तर त्याचबरोबर तुपाचा कलर पांढरा-शुभ्र राहावा म्हणून मी त्यात तुळशीची पानं टाकली आणि नंतर लगेचच 10 ते 15-20 मिनिटात तूप रेडी झालं. तूप केलं आणि नंतर पटपट घरातली कामं पण आवरून घेतली आणि असा होता माझा आजचा दिवस. तर कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.